तर संजय जाधव हे ज्या पद्धतीने आजच्या बैठकीसाठी अनुपस्थित होते तसंच ते स्थानिक पातळीवरती असणाऱ्या बैठकांना देखील अनुपस्थित असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे संजय जाधव हे परभणीमध्ये आजच्या बैठकीसाठी अनुपस्थित असल्याच्या नंतर आता अंबादास दानवे यांनी या संदर्भात काहीसं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय। डॉक्टर विवेक नावंदर जे महाविकास आघाडीचे यंदाचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आज परभणीमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार असणारे अंबादास दानवे, काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्यासह महाविकास आघाडीमधले प्रमुख नेते आणि पदाधिकारी होते। मात्र खासदार संजय जाधव यांची अनुपस्थिती होती, त्यामुळे एक वेगळी चर्चा सुरू झाली। यावेळेला भाषणामध्ये अंबादास दानवे यांनी कुणाचंही नाव न घेता कोणी तुम्हाला बोलवेल, सूचना करेल त्यांच्याकडे जाऊ नका, या निवडणुकीचे प्रमुख आमदार डॉक्टर राहुल पाटील आहेत असं सांगत कार्यकर्त्यांना सूचक संदेशही दिलाय। त्यामुळे शिवसेनेमधल्या अंतर्गत घडामोडींवरती पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। समाजाला कोणत्याही सदस्याने, मी शिवसेनेच्या सदस्याला सांगतो, बळी पडण्याची आवश्यकता नाही। कोणी कितीही माणूस असला तरी संघटनेपेक्षा कोणी मोठं नाही, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। मी तुम्हाला सांगतो, संघटनेची शिस्त सगळ्यात महत्त्वाची। शिस्त पाळणारा छोटा असेल नाही तर मोठा असेल, याची गय माननीय पक्षप्रमुख करणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो। आणि म्हणून बांधवांनी निवडणूक लढत असताना आपल्याला मी सूचना करेल, विनंती करेल सगळ्या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना, एकमेकांशी गैरसमज न करता आपण ज्यावेळेस आपली वज्रमूठ ठेवू तर विजय अवघड नाहीये। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला या माहिती देत आहेत। वेदांत, काय नेमकी कुरबुरी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुरू आहेत? म्हणजे असं सांगितलं जात होतं की जे 5 खासदार होते ते ऑनलाईन पद्धतीने हजर होते, मात्र प्रत्यक्षात तसं नसल्याची माहिती मिळते। संजय जाधव यांचं नेमकं काय चाललंय, कारण ते तिथल्या स्थानिक बैठकांना देखील अनुपस्थित राहिलेले आहेत। ज्या प्रकारे आपण बघितलं, आज खासदारांची बैठक बोलवली, खासदारांच्या बैठकीमध्ये 9च्या 9 खासदार यांना अपेक्षित होतं, मात्र 5 खासदारांनी आपापले कारणं दिली। त्यामधल्या काही खासदारांशी उद्धव ठाकरे यांनी बोलणं झालं, त्यांनी त्या संदर्भातलं कारण विचारलं आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही का उपस्थित राहिला नाहीत या बैठकीला ते तुम्ही सांगावं, ते स्पष्ट करावं, असं सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या संबंधित खासदारांना सांगण्यात आलं। काल आदित्य ठाकरेंचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाला अनेक नेते कार्यकर्ते हे वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरेंना आले, मात्र जे खासदार आज बैठकीला अनुपस्थित राहिले तेच खासदार काल सुद्धा वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अनुपस्थित होते। त्यामुळे उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील त्यांच्यापासून त्यांनी दुरावा त्यांचा कायम आहे अशी चर्चा दिसते आणि त्यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये या खासदारांना बोलवलेलं आहे। त्यामुळे या 2 दिवसात हे खासदार येतात का की हा दुरावा कायम राहतो हे पाहावं लागेल। अगदी वेदांत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।